पण हे जायला कधीच पाहिजे होते. गाडीला नाव काय? अक्षय. कसं आहे माहितीये का, तुमची खूप मोठी जबाबदारी आहे. लोक खातायत तुमचे प्रोडक्ट, लोक खातायत, तुमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतायत, रात्री अपरात्री मागवतायत, त्याचे एक्स्ट्रा चार्जेस घेताय तुम्ही. की यांनी झेप्टो मधून किती तारखेला 15 तारखेला प्रोडक्ट मागवलेला हा अम्मा स्पेशल इडली म्हणून, आणि त्याची जी एक्सपायर होती ना ती 14 तारखेची एक्सपायरी होती. आणि या माणसाला तो प्रोडक्ट पोचलाय 15 तारखेला. किती वाजता? 7 वाजता पोचलेला आहे. म्हणजे एक दिवस एक्सपायर झालेला प्रोडक्ट हे लोक कस्टमरला डिलिव्हरी करतात आणि ते खाल्ल्यानंतर त्यांच्या आईला आणि मुलीला फूड इन्फेक्शन झालेलं आहे. आणि त्याची पावती पण आहे डॉक्टरची. आणि डॉक्टरने इव्हन इतका बोलला की याच्यापेक्षा जास्त होऊ शकलं असतं. मग हे झेप्टो किंवा अशा ऑनलाईन पोर्टलवाले ते लोकांच्या जीवाशी खेळायला निघालेत का, ह्याचा जाब विचारायला आम्ही इथं आलेलो आहे. आणि पाहू शकता ते एक्सपायर झालेलं आयटम आहे ना, आता देखील त्यांच्या स्टोअरमध्ये. हे त्यांनी काहीतरी करायला पाहिजे होतं, ऑलरेडी फेकलं पाहिजे होतं. 14 तारखेची एक्सपायरी, आजची 17 तारखे, 3 दिवस झालं. आणि आतमध्ये बघितल्यानंतर ती भाजी आम्ही कशी दाखवली आहे तुम्हाला. ही बघा, ही भाजी बघू शकता तुम्ही. ही भाजी खाण्यासारखी आहे का? माणूस खाऊ शकतो, प्राण्याला पण खायला दिली ना तर प्राणी देखील याच्याने बरं वाईट होऊ शकतं. प्राण्याची बुरशी आलेल्या भाज्या वगैरे ठेवतायत ते लोक. 12 तारखेला एक्सपायर झालेली आहे, आणून त्यांनी बाहेर ठेवलेली आहे ती. तर त्यांची जबाबदारी होती. आजची किती तारीख आहे? 17 तारीख आहे. 5 दिवस ते दूध इथंच सडत पडलंय. हे 15 मे आणि हे 15 तारखेचं. म्हणजे अशा पद्धतीची जर यांची ठेवण असेल तर खरोखर झेप्टो कंपनी सांगती काय केलं पाहिजे याचा विचार पूर्ण बघू शकता. हे सगळे डमलेले आयटम आहेत. झेप्टो या कंपनीमधून पनवेलला राहणाऱ्या एका व्यक्तीने इडलीचा आटा मागवला. अम्मास इडली हा आटा 14 तारखेचा होता आणि त्या व्यक्तीला एक्सपायर झालेला आटा डिलिव्हरी करण्यात आला. ते खाल्ल्यामुळे त्यांच्या घरच्यांना विषबाधा झाली व दवाखान्यात जाऊन ट्रीटमेंट घ्यावी लागली. मुख्यत्वे त्या माणसाची बायको ही प्रेग्नंट होती. सुदैवाने ती इडली त्या माणसाच्या बायकोने न खाल्ल्यामुळे मोठी दुर्घटना होता टळली. पण बाकीच्या लोकांना खाण्यामुळे विषबाधा झालेली आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी तेव्हा तो व्यक्ती कंपनीच्या ऑफिसमध्ये गेला. तेव्हा त्यांनी सांगितलं, तुम्हाला काय करायचे ते करा, पोलीसमध्ये जा, कोर्टात जा, आम्हाला कोणाची भीती नाही. त्यानंतर त्या माणसाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष रायगड जिल्हा संपर्क कार्यालय यांच्याशी संपर्क केला असता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तेथे जाऊन पाहणी केली. त्यानंतर अतिशय घाणेरडा व प्रोडक्ट एकदम निष्कृत दर्जामध्ये ठेवले जातात हे बघण्यात आले. सदर गोष्टीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना भविष्यामध्ये आयुक्तांकडे व FDA पत्रव्यवहार करून कारवाईची मागणी करणार आहे. कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे पद्धतीने कारवाई करेल असा इशारा देखील दिलेला आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी समीर रघुनाथ पवार, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष जनहित कक्ष, आणि माझ्याबरोबर माझे सहकारी आहेत. आपण पाहू शकता की आज आम्ही झेप्टो या कंपनीच्या वेअरहाऊसमध्ये आलेलो, स्टोरेज, जिथून पूर्ण पनवेल, कामोठे, पनवेल महानगरपालिकामध्ये जेवढे येतात तिकडे इकडून सप्लाय होतं, बरोबर ना? पूर्ण पनवेलमध्ये सप्लाय होतं. पनवेल करंजाडे आणि न्यू पनवेल. पनवेल करंजाडे न्यू पनवेल, त्याचं हे वेअरहाऊस आहे. आणि त्या वेअरहाऊसमध्ये गेल्यानंतर ज्या वेळेला आम्ही परिस्थिती बघितली, आता तुम्हाला आम्ही प्रत्यक्षात दाखवतो. ही भाज्यांची परिस्थिती आहे. या भाज्या तुम्ही बघू शकता. आता क्लोज करा. या भाज्या तुम्ही बघू शकता, सगळ्या बुरशी आलेल्या भाज्या आहेत, है ना? तशाच पद्धतीने येणार नाही. टॅग पण आहे यांचा, याच्यावरती असं नाहीये, तुम्ही पाहू शकता. स्कॅनर सहित टॅग, स्कॅनर सहित टॅग आहे. म्हणजे ती विकायसाठी ठेवलेली. आणि प्रामुख्याने आम्ही कशासाठी इथं आलेलो, प्रामुख्याने आम्ही एक आमचे पनवेलचे नागरिक आहेत म्हात्रे म्हणून, तर त्यांनी 14 तारखेला 15 तारखेला अण्णा इडली म्हणून एक इडलीचा आटा मागवलेला. आणि ते इडलीच्या आटाची एक्सपायरी डेट जी होती ही होती 14 तारखेची. आणि तो प्रोडक्ट त्यांना डिलिव्हरी झाला 15 तारखेला. 15 तारखेला संध्याकाळी 7 वाजता. आणि त्याचा पूर्ण पेपरवर्क वगैरे आमच्याकडे आहे. आणि ते खाल्ल्यानंतर त्यांच्या आईला व त्यांच्या मुलीला
अक्षरशः विषबाधा झाली. डॉक्टरकडे गेले, डॉक्टरने सांगितलं थोडक्यात वाचले. त्यांची वाईफ प्रेग्नेंट देखील आहे. त्या नशिबाने त्यांनी ते खाल्लं नाही तर केवढी मोठी घटना झाली असती. तर या घटनेचा जबाबदार कोण आहे? तर स्टोअरचा इन्चार्ज. आणि ज्या वेळेला यांनी त्या इन्चार्जशी बोलणं केलं तर तो काय म्हणाला की काय करायचं ते करा, आम्ही कोणाला घाबरत नाही, पोलीसमध्ये कंप्लेंट करा, कोर्टात बघून घेऊ. तर अशा पद्धतीची जी मजुरी आहे ना ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्रामध्ये तर चालू देणारच नाही. आणि हा आमचा जो म्हात्रे आहे याला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आणि जो झेप्टोला जर झेप्टोने याच्या पुढे आपलं काम व्यवस्थित नाही केलं तर टाळा ठोकणार झेप्टोला, एवढी सूचना देतो. हे दूध बघू शकता. आता आमच्या सहकार्याने एक दुधाची थैली आणले. या दुधाच्या थैलीची एक्सपायरी डेट आहे, पाहू शकता तुम्ही किती, 12 तारीख. आणि आजची तारीख आहे 17. आणि 12 तारखेचं दूध हे 17 तारखेपर्यंत आहे. म्हणजे काय पद्धतीचं मॅनेजमेंट आहे तुम्ही विचार करू शकता. ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.